फ्रेंड, तर आजचा माझा व्हिडिओ आहे एका सैनिकावर जे की न्यू जॉईनिंग झालेला आहे आणि तो त्याची ट्रेनिंग कंप्लीट करून आलेला आहे त्याच्या घरी. त्याचं जल्लोष स्वागत करण्यात आलेलं आहे. तर आपण बघूत कशा प्रकारे करत आहे. खूप जास्त गर्वाची गोष्ट आहे की मिलिटरी मेनमध्ये जाणे, त्यातल्या त्यात दलित समाजातून, आणि खूप कमी वयामध्ये तो लागलेला आहे. तर त्याचं कॉलनीमध्ये खूप छान स्वागत झालेलं आहे आणि प्रत्येक मुलांनी त्याला खांद्यावर घेतलेलं आहे. त्याला त्याच्या घरापर्यंत बिलकुलही पायाने नाही चालू दिलं, त्याला खांद्यावरच घेऊन डान्स केलेला आहे. अक्षरशः तो आणि त्याचा भाऊ दोघेही खूप जास्त डान्स करत होते. कॉलनीमध्ये खूप वेगळं माहोल होतं त्या दिवशी. आम्ही 12-1 वाजेपर्यंत रात्री झोपलेलो नाही आहेत. त्यानंतर विहारात गेलो. त्यांनी लड्डू पेढे वगैरे वाटले. त्यातनंतर आम्ही वंदना वगैरे घेतली. रात्रीचे 12-1 वाजले होते आणि सगळे मुलं डान्स करत होते. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये इम्प्लिमेंट होणं, त्यातल्या त्यात देशासाठी सेवा करणं, त्याची पूर्ण फॅमिली, जवळपास त्याचे वडील, त्याचे काका पण मिलिटरीमध्ये आहेत आणि तो माझ्या कॉलनीमधल्या त्याला लहानपणापासून बघितलेलं आहे. इथे मी पण डान्स करत आहे माझ्या भाच्यासोबत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूत अजून पुढे काय आहे ते. तर तुम्ही पण नक्की बघा. आणि आमच्या कॉलनीमधले विहार पण खूप छान आहे. तर आम्ही इथे 12 वाजता सगळ्या महिला सगळे जमा झालो होतो. थँक्यू. तर जयंतीच्या नंतर, म्हणजे की जयंती 14 एप्रिलच्या नंतर असं पहिल्यांदाच झालं की आम्ही बऱ्याच दिवसानंतर विहारावर आलोत, म्हणजे सगळेजण एकत्र नाईटला. आणि इथे खूप साऱ्या फ्रेंड्स वगैरे पण आल्या होत्या. तर आम्ही असंच गप्पा वगैरे मारत वाटलंच नाही की बाबा रात्रीचे 1-1:30 वाजलात म्हणून. आणि त्या आनंदामध्ये आम्ही इतक्या भारावून गेलो होतो की मला अक्षरशः पाय मी रात्री पर्यंत नाही ठेवत. पण सर्वांनी या वंदनेचा सहकार्य करावे ही कळकळीची विनंती आहे. चला, एक दिवस काही होत नाही म्हणून ठीक आहे. आणि त्यानंतर फटाके वगैरे फुटले. छोटे छोटे लेकरं, म्हणजे छोटे छोटे बाळ सुद्धा त्या दिवशी जागे होते आणि विहारात आले होते त्या भयासाठी. तर आम्ही फोटोज वगैरे